झालेली आहे. आता दादा तुम्ही शांत बसा. हा, रसिकांची कशी साथ भेटते ते पण समजलं पाहिजे. स्तवन झालेली आहे, गज झालेला आहे. आता काय शक्ती तुला माहिती ना सगळ्यांना, मग आवाज कसा आला पाहिजे दणक्यात. आता काय तर गवळण, बरोबर. ही गवळण कशी दिसते तर बघा, गवळणीमध्ये रत्नाकरजी महाकाळ हे कोण आहे? श्रीकृष्ण, कान्हा, मुकुंद, बरोबर ना. आणि मी कोण त्या रणांगणामध्ये, मी कोण? राधा, बरोबर. तर मी बाईची बाजू मांडणार, बुवा पुरुषाची बाजू मांडणार. तर बुवा या सीझनचा हा पहिला शो आणि तो पण तुमच्या सोबत. तर ही बारी तर मी काही सोडणार नाहीये. ही बारी मी अगदी म्हणजे अगदी दणक्यातच करणार आहे. हा, तर बुवा तुमचा मनका सांभाळा, नाहीतर दणका जोरात लागेल तुम्हाला. हा, बुवा ना वाईट असं काही बोलणार नाहीये. सगळं घेणार आहे ते शास्त्रातच घेणार आहे. हा, नाहीतर बुवा येतील, हा तिकडनं सूर्य वगैरे आणली असेल त्यांनी आणि येतील ती बोलतील आता या बाईला बघतो. असं करू नका. मी जी गवळण गाणार आहे त्याकडे नीट लक्ष असू द्या. त्यांचं असू द्या पण तुमचं पण असू द्या. हा, आहे ना लक्ष सगळ्यांचं? आवडतात ना गाणी? तर बघा काय म्हणायचं आहे. आज बघ तुमच्यासाठी सगळं नवीन आहे. जरा हातात घ्या वही आणि पेन आणि लिहायला सुरुवात करा. हा, बुवा आहेत ना, कुठे दिसत नाहीये. बुवा गवळणीला सुरुवात करत आहे, नीट लक्ष असू द्या. मथुरेच्या कारागृहात अंधार दाटला भारी, देवकीच्या उदरी जन्मला साक्षात श्री हरी. बघा बुवा शब्द कसे आहेत. मथुरेच्या कारागृहात अंधार दाटला भारी, देवकीच्या उदरी जन्मला साक्षात श्री हरी. कंसाच्या अत्याचाराने थरथरली ही मथुरा सारी, रक्षणाला धावला अखंड विश्वाचा मुरारी. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, तू सगळंच दिलंय मला. हो चाला चाला, आता मागून काय ग माझ्या एक वीरा माऊलीचं धुविंदू धान पाय ग. आता खरं नीट लक्ष असू द्या. हा पोरगा जगेल की नाही, हा पोरगा जगेल की नाही, नव्हता मुळीच खासरीचा. हा पोरगा म्हणजे रत्नाकर महाकाळ नाही बरं का. हा, पटवून देणार आहे. हा पोरगा जगेल की नाही, नव्हता मुळीच खात्रीचा. मग या पुरात न करला, मग या पुरात न करला कशी हो काढली बाहेर रात्रीचा. या पुरात न करला. बुवाचं नाव काय आहे? रत्नाकर महाकाळ. पण बुवा तुम्ही असाल महाकाळ, तुम्हाला वेळोवेळी सांगत आले. तुम्ही तुमचं आडनाव आहे महाकाळ, पण ही वैदेही शेलार इथे रणांगणात तुमचा काळ करून आले. हा, या पुरात न करला कशी हो काढली मग बाहेर रात्री
श्रीकृष्णाला जन्म दिला तेव्हा ती कुठे होती? तर ती कंसाच्या कारागृहात होती. आणि जेव्हा त्या श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा त्या श्रीकृष्णाला बाहेर काढण्यासाठी, म्हणजे तो साक्षात देवच होता, तो विष्णूचा अवतार होता आणि त्याने ते सगळं घडवून आणलेला. जेव्हा त्याचा जन्म झाला त्या जन्माच्या दिवशी त्याने त्याच्या आईच्या आणि वडिलांच्या, म्हणजे त्यांच्या हातातल्या बेड्या सोडवल्या. सगळ्या तिथे जे कारागृहातले सगळे सेवक होते त्यांना निद्रा झोपवलं आणि त्यानंतर तो श्रीकृष्णाचे वडील ते म्हणजे वासुदेव यांनी त्या श्रीकृष्णाला बाहेर काढलं, त्या यमुनेच्या महापुरातून बाहेर काढलं. व हा विषय आहे म्हणून काय म्हणाले, हा पोरगा जगेल की नाही नव्हता मुळीच खात्रीचा, हा पोरगा जगेल की नाही नव्हता मुळीच खात्रीचा. आणि ज्या दिवशी त्याला बाहेर काढत होते त्या यशोदेला सोपवण्यासाठी जेव्हा नेत होते तेव्हा त्या यमुनेला महापूर आला होता. आणि म्हणून काय म्हणाले, या पुरातला करला कशी हो काढली बाहेर रात्रीचा, या पुरातला करला कशी हो काढली बाहेर रात्रीचा.
कशी हो काढली बाहेर रात्रीचा. बघा बुवा, शास्त्र पटवून दिलेलं आहे, तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नव्हतं. नाहीतर बुवांना वाटेल माझं नाव घेतलं आणि तसं बोलली की या पुरात घरला कशी हो काढली बाहेर रात्रीचा. नाहीतर बुवा त्यांच्या जन्माची कहाणी ते सांगतील. हा मदमरूची उंची किती. आता हा बुवांना प्रश्न माझा वेळोवेळी असतो आणि बुवा नेहमी या प्रश्नावरून एकच येऊन सांगतात. आता इथे तसं सांगतील म्हणून आधीच बुवांना सांगते. बुवा, हा प्रश्न आहे. बुवा, तुम्हाला हा एवढा प्रश्न दिलेला आहे, जर तुम्हाला उत्तर येत असेल तर द्या, नाहीतर इथे येऊन तुम्ही बोलणार की ह्याला काही मागे शास्त्र नाहीये, पुढे शास्त्र नाहीये, मधलाच कुठला तरी प्रश्न दिलेला आहे. तर बुवा असं बोलून चालणार नाही. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर द्या, नाहीतर इथे फापड पसारा करू नका. तर बघा, पदाला सुरुवात करीत आहे. काय म्हणायचं आहे? कैलासाच्या त्या पाण्याला होता पार्वतीचा एक छुपा माहिती नसताना उतरला तिथं तो शिवाला वाघ रुबाबला. क्षणार्धात मग पलटली काया देवांचाही तिथे उडाला होश. मरत होता डुबकी मारायला, मरत गेला होता डुबकी मारायला, आणि बाहेर आली जणू अप्सरा खास. व नवीन विषय आहे, नीट लक्ष असू द्या. बघा काय म्हणायचं आहे. चाल आहे. आई माझी रायबा देवी याला रावे गावाची शान. आई माझी रायबा देवी याला रावे गावाची शान. याला रामाच्या आईचा आई पहिला तुला मान. आणि म्हणून काय म्हणायचं आहे? ऐका हो शाहीर तुम्ही, बघा कशी ती गत झाली. मग ऐका हो शाहीर तुम्ही, बघा कशी ती गत झाली. आता पुढचं बोलणार आहे तर बुवा तुम्हाला बोलायचं नाही बरं का. मर्द असुनी बाई झाली, मर्द असुनी बाई झाली, मग याच्या नाकात नथनी आली. मर्द असुनी बाई झाली, याच्या नाकात नथनी आली. बघा विषय कसा आहे. एकदा ब्रह्मदेव ध्यानस्थ बसले असता त्यांच्या डोळ्यातून
एक आनंद आश्रू पडला आणि त्यातून वृक्षराजा नावाचा एक बलवान वानर जन्माला आला. एके दिवशी तो फिरत असताना जेव्हा तो फिरता फिरता एके दिवशी वृक्षराजा हा कैलास पर्वतावर गेला आणि त्या पर्वतावरती एका सरोवराला पार्वतीचा श्राप होता. आणि तो श्राप असा होता की जो कोणी पुरुष या सरोवरात स्नान करेल तो जेव्हा बाहेर येईल तेव्हा तो स्त्री बनून येईल. आणि म्हणून म्हणाले की मर्द असूनी बाई झाली याच्या नाकात नथनी आली. आणि त्याचं रूप पाहून सूर्यदेव आणि इंद्रदेव दोघेही त्याच्यावर मोहित होतात. बुवा एवढाच विषय होता आणि म्हणून काय म्हणाले, मर्द सुनी बाई
आणि जाण्याच्या आधी बुवांना सांगते की बुवा मी माझी पहिली बारी अगदी शास्त्रात केलेली आहे, तर तुम्ही सुद्धा शास्त्र सोडून जाऊ नका. आणि जर तुम्ही शास्त्र सोडून गायलात तर दुसरी बारी या वैदेश शेलाच्या हातात आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर मी माझी पहिली बारी तर संपवते आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते.